नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। वारणानगरच्या स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या गुणवंतांचा व्हिजन 2025 गौरव सोहळा यावर्षी शनिवारी 28 जूनला वारणानगर येथे होणार असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील सर यांनी पत्रकार परिषदेत दिली। वारणा समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे संस्थापक असलेल्या स्वराज्य फाउंडेशन या संस्थेमार्फत गेली 18 वर्ष या व्हिजन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। महाराष्ट्रातील 80हून अधिक विद्यार्थी यावर्षी परीक्षेत यशस्वी झाले आहेत। विविध जिल्ह्यातील 35हून अधिक यशवंत उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। शनिवारी 28 जूनला दुपारी 1 वाजता कार्यक्रम होणार आहे। येणाऱ्या सर्व यशवंतांना कोल्हापुरी फेटा स्मृतिचिन्ह देऊन वारणा विविध उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात येणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले। आतापर्यंत 500हून अधिक यशवंतांचा सन्मान या ठिकाणी केला असल्याचेही सांगण्यात आले। सन 2025 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून निवड झालेले यशवंतांचा सत्कार आयोजित केला असून या कार्यक्रमाचा सर्व स्तरातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीला स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य जीवनकुमार शिंदे, संदीप इंगळे, राजेंद्र पाटील, शंभू कुंभार उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे, वारणा कोडोली। तिचा व्हिजन गौरव सोहळा शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी आपल्या वारणेच्या खुल्या पटांगणावरती होणार आहे। नेहमीच्या ठिकाणी पावसापासून संरक्षित अशा मंडपामध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा होणार आहे। या कार्यक्रमात महाराष्ट्रातून 35च्या वर UPSC परीक्षेत पास झालेले यशवंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे। ऐन वेळेला त्यांची मेडिकल आली, आणखीन काय आलं तर ह्यामध्ये नंबर कमी जास्त होऊ शकतो। हा सोहळा 2008 पासून सतत आपल्याकडे सुरू आहे। कोरोनाचे मधले 1-2 वर्षे सोडले तर 2008 ते आता 2025 पर्यंत हा कार्यक्रम सतत स्वराज्य फाउंडेशन आणि वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह घेत आहे। या कार्यक्रमास सर्व स्तरातील आणि सर्व क्षेत्रातील सर्व वयोगटातील लोक उपस्थित असतात। त्यामुळे इथं जे मार्गदर्शन होतं ते सर्वांच्यासाठी होतं। फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांच्यासाठीच होतं असं नाही। शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन होतं, कारखानदारांच्यासाठी मार्गदर्शन होतं, नोकरदारांच्यासाठी मार्गदर्शन होतं, विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन होते। म्हणजे सर्व स्तरातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व वयोगटातील लोकांच्यासाठी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन होत असतं। यावर्षी एक बदल केलेला आहे, तो सगळ्यांनी नोंद घेणे गरजेचं आहे। तो बदल म्हणजे ऑनलाईन थेट प्रक्षेपण ह्या कार्यक्रमाचं होणार नाही। त्यामुळं प्रत्यक्ष मंडपामध्ये येऊनच आपण त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा। खरं तर आपण ऑनलाईन पाहतो त्यावेळेला का कॅमेऱ्याचं जिथपर्यंत पोहोचतो तिथंच आपण पाहू शकतो, पण एवढा भव्य दिव्य सोहळा की जे UPSC झालेले म्हणतात की भारतामध्ये अशा टाईपचा कार्यक्रम होत नाही, तो हा कार्यक्रम आपण प्रत्यक्ष पाहावा, ऐकावा आणि ती अनुभूती घेऊन जावी असं वारणा ग्रुप, माननीय आमदार विनयरावजी कोरे साहेब, सर्व संचालक मंडळ, सहकारी, इथले अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीने मी आपणाला आवाहन करत आहे। आपण जरूर या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि आपलं करिअर घडवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वारणा। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।